महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. काँग्रेसमध्ये रुजलेले वाढलेले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेचे मलई चाकलेले हे नेते सत्तेबाहेर राहून पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहिले. अपमान सहन करीन पण भाजपमध्ये जाईन अशी अनेकांची अवस्था झाली आणि बघता बघता महाविकास आघाडीकडून 2024ची विधानसभा लढलेले 43 उमेदवार 1 वर्षाच्या आत सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांच्या मध्ये गेले. कुणी व्यक्तिगत लोभापायी गेले, कुणी सत्तेच्या हव्यासापोटी गेले किंवा कुणी भ्रष्टाचाराच्या संरक्षणासाठी गेले. प्रसार माध्यमे मात्र त्यांच्या सत्ता पिपासूपणाबद्दल न बोलता काँग्रेस आणि विरोधक कसे कमजोर होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मजबूत होत आहे याबद्दल बोलताना दिसतात. याच विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. काँग्रेसच्या उगवत्या ताऱ्यांच्या मध्ये धुळ्याचे कुणाल रोहिदास पाटील, भोरचे संग्राम अनंत थोपटे, सासवडचे संजय जगताप यांची नावं घेतली जात होती. यातल्या कुणाल पाटील आणि संग्राम थोपटे यांच्या घरात तर अनेक दशकं काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता पाणी भरत होती. सत्तेची मलई चाखून अजीर्ण व्हायची पाळी त्यांच्यावर आली. मात्र आमदारकीला पराभूत झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता ही ठळक चर्चेत असलेली नावे म्हणून आपल्या समोर आली, पण सत्ते वाचून तळमळणारे महाविकास आघाडीतले अनेक जीव 1 वर्षाच्या आत आपला पक्ष सोडून सत्तेच्या वळचणला गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. नजीकच्या काळात आणखी किती जण जातील याची गणना नाही. काँग्रेसचा दोष काय असेल तर सत्तेच्या मस्तीत या पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांची विचारधारेची बैठक पक्की करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. सत्ता मिळत गेली, अवकातीनुसार सत्तेचे वाटप होत गेले. ठराविक घराणी सत्तेची फळे चाकत राहिली, पण त्यांचं विचारधारेचं मडकं मात्र कच्चच राहिलं. एखाद्याची बैठक पक्की असू शकते, पण त्यांनी सत्तेत असताना भ्रष्टाचारच इतका केला की सत्तेच्या वळचणला जाण्या वाचून पर्याय उरत नाही. तुलनात्मक दृष्ट्या आपण बघितलं तर काय दिसतं? 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली तेव्हा अनेक काँग्रेसचे नेते शिवसेनेकडे गेले होते. म्हणजे अनेक जण अपक्ष निवडून आलेले होते, त्यांनी सरळ सरळ शिवसेनेकडचा रस्ता धरला. 1999ला युतीची सत्ता गेली, त्यानंतर ते सगळेच्या सगळे 100% लोक माघारी फिरले. त्यानंतर सलग 15 वर्षे म्हणजे 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसची म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची. तर या काळात म्हणजे या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाचा किंवा शिवसेनेचा एकही नेता काँग्रेसमध्ये सत्तेच्या लोभानं आला नाही. कुणी जर आला असेल तर तो सत्तेच्या हव्यासानं नव्हे तर पक्षांतर्गत राजकारणाला, पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून. म्हणजे नारायण राणे हे त्यातलं महत्वाचं नाव. म्हणजे राणेंच्या सोबत जी काही शिवसेनेतली मंडळी काँग्रेसमध्ये आली ती गोष्ट वेगळी. म्हणजे सलग 15 वर्षे संघर्ष करताना भाजप शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याला सत्तेशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत असं वाटलं नाही. पण काँग्रेसची सत्ता जाताच अनेक म्हणजे अजित पवारांच्या पासून अनेक जणांना तो साक्षात्कार झाला आणि विकासासाठी आम्ही सत्तेसोबत आल्याचं कीर्तन सगळे सांगू लागले. त्यांच्या विकासाचं डांबर एका पावसात उकडताना दिसलं, हा भाग वेगळा. शिवाय आपण आयुष्यभर सत्तेसोबत संघर्ष करणाऱ्या नेत्यांचा अपमान करतोय याचंही भान त्यांना राहिलं नाही. देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला स्कोर वाढवायचा आहे. म्हणजे राज्यात प्रचंड बहुमतानं सत्ता मिळवली, पण त्यांना अजून सगळंच म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष हाच पक्ष असायला पाहिजे, तोच सगळ्यात मोठा पक्ष असायला पाहिजे असं अमित शहांचं धोरण आहे. आणि त्याच धोरणाला जागून देवेंद्र फडणवीस काम करायला लागले. भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं त्यांना दिल्लीला दाखवून द्यायचं आहे. महायुतीच्या आत्ताच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. म्हणूनच त्या ठिकाणच्या गाव पातळीवरच्या निवडून येण्याची शक्यता असलेल्या पुढाऱ्यांना सुद्धा पायघड्या घालण्यात आल्या. त्यावेळी कोण भ्रष्टाचारी आहे किंवा कोण गुन्हेगार आहे याची फिकीर केली गेली नाही.
देवेंद्र फडणवीसांच्या प्रोत्साहनाने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाल्यावर एकनाथ शिंदे गप्प बसणं शक्यच नव्हतं. त्यांनी थैली रिकामी करायला सुरुवात केली, बोली लावायला सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले नाराज त्यांच्यासाठी आयते सावध होते. हे दोघे कामाला लागल्यावर अजित पवार तरी कसे शांत बसतील? त्यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांना साथ घालायला सुरुवात केली. शिवाय काँग्रेसमधल्या ज्या लोकांना भाजपमध्ये किंवा शिंदे सेनेत जाणं गैरसोयीचं वाटत होतं, त्यांच्यासाठी अजितदादांचा धर्मनिरपेक्ष थांबा सोयीचा होता. आता एवढं सगळं पुरेसं नव्हतं, म्हणून मग या तिघा भाद्दारांनी एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना डोळे मारायला सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर भाजपचा दुपट्टा घेऊनच फिरायला लागले आणि जो आडवा येईल त्याच्या गळ्यात घालून त्याला पावन करून घेऊ लागले. म्हणजे पूर्वी बघा, मिस कॉल द्या आणि भाजपचे सदस्य व्हा, अशी एक भाजपची मोहीम होती आणि त्यातून अनेक लोकांना त्यांनी असं बळजबरीनं सदस्य भाजपचं करून घेतलं होतं. भाजपचा हा जगातला सगळ्यात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष असा टेंबा मिरवला होता. त्यांच्यापेक्षाही म्हणजे त्यावेळेच्या पेक्षाही रवींद्र चव्हाणांच्या दुपट्टा मोहिमेचा गाजावाजा खूप झाला. प्रकरण थेट दिल्लीत अमित शहा यांच्यापर्यंत गेलं. रावणाच्या लंकेचं अहंकारामुळे दहन झाल्यापर्यंतच्या गोष्टी जाहीर सभामधून सांगितल्या गेल्या. तर हे सगळं झालं राजकीय वातावरण. यातली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेताना अनेक तपशील समोर येतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवाला 1 वर्ष उलटून गेलंय, तरी सुद्धा विरोधी महाविकास आघाडी अद्याप सावरलेली नसल्याचं दिसून येतं. आपल्या पक्षातील लोकांना एकत्र ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातले नेते धडपडत आहेत. वर्षभरातल्या आकडेवारीच्या संदर्भात एकत्रित वृत्तांत इंडियन एक्सप्रेसच्या आलोक देशपांडे यांनी नुकताच प्रसिद्ध केलाय. या आकडेवारीवर सहज नजर टाकली तर महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीतले तब्बल 43 उमेदवार जे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांनी महायुतीच्या वळचणीला आसरा घेतल्याचं दिसून येतं. स्वाभाविकपणे यातले बहुतांश जण भारतीय जनता पक्षात गेलेत, कारण भाजपच्या वॉशिंग मशीनचा प्रभाव, शिवाय सगळ्या यंत्रणांच्या पासून सर्व प्रकारचं संरक्षण आणि सत्तेचे सर्व अनुषंगिक लाभ. महायुतीतल्या 43 जणांच्या बरोबर 3 अपक्ष उमेदवारी नंतर महायुतीत दाखल झालेले आहेत. एकूण 46 पैकी 26 जण भारतीय जनता पक्षात गेलेत, 13 जण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत आणि 7 जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक माजी उमेदवार भाजपमध्ये गेला आहे. हे झालं फक्त विधानसभेच्या उमेदवारांचं. याशिवाय जिल्हा परिषदेसाठीचे उमेदवार, महापालिकेसाठीचे उमेदवार, नगरपालिकेसाठीचे उमेदवार, एवढंच काय नगरपंचायतीसाठीचे उमेदवार सुद्धा आपल्या पक्षात खिचून घेण्यासाठी सत्तेतल्या तिन्ही पक्षांची चढाओढ लागलेली दिसली. कुणी म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, तर कुणी म्हणतो चाव्या त्यांच्याकडे असल्या तरी अधिकार आमच्याकडे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली, अनेक योजनांचे पैसे तिकडे वळवले आणि अशा रिकामी तिजोरीच्या चाव्यांच्यावरून श्रेयवादाच्या बढाया मारल्या जात आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं जरा नजर टाकून बघितलं तर काय दिसतं? राज्यातल्या 288 पैकी 234 जागा महायुतीने जिंकल्या होत्या. त्यात भाजपला 132, शिंदे सेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागांच्यावर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. मोठ्या प्रमाणावर पक्षांतर शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे किनारपट्टी, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झाली. महायुतीला अपेक्षेहून मोठा दणदणीत विजय मिळवला. ईव्हीएम घोटाळ्यापासून मतचोरीपर्यंतच्या अनेक गोष्टी गेल्या वर्षभरात पुढे आल्या आहेत, त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा निवडणूक घोटाळा दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अहवाल स्पष्ट होत आले आहे. हरियाणा, महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमधल्या विजयानं त्या संदर्भातल्या शक्यता अधिक ठळक बनल्या आहेत. मात्र महायुतीला मोठा विजय मिळाला, महाविकास आघाडीतल्या पक्षांची वाताहत झाली ही वस्तुस्थिती आहेच, ती नाकारता येत नाही. 5वी म्हणता येईल असे बहुमत मिळाल्यामुळे महायुतीतल्या पक्षांनी आपली पकड अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न त्वरेने सुरू केले. त्यासाठी ही पकड मिळवायची तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर वर्चस्व हवे. मग ते ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या हे सगळं चालत. त्याचमुळे एकमेकावर कुरघोड्यांचं राजकारण सुरू झालं.
आता विरोधी पक्षातला जो उमेदवार आपल्याकडून पराभूत झालाय त्याला पुन्हा आपल्या पक्षात घेतलं जात आहे. असं का? तर त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. म्हणजे विरोधक पुन्हा लढण्याची शक्यता संपते, कारण ते आणखी कमजोर होतात. ज्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचा विजय झालाय तिथं सुद्धा विरोधी नेत्यांना फोडलं जात आहे. हा पुन्हा महायुतीतल्या अंतर्गत राजकारणाचा भाग आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना त्याचा उपयोग होऊ शकतो अशी संबंधितांची धारणा आहे. म्हणजे अमित शहानी जाहीरच केले की 2029च्या निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता मिळवेल. म्हणजे ती निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे. त्या दृष्टीने सुद्धा आताच मोर्चेबांधणी सुरू आहे. शिंदे सेनेतले, अजित पवारांच्या पक्षातले लोक सुद्धा नजीकच्या काळात भारतीय जनता पक्षात येतील. तर महाविकास आघाडीतल्या 3 मुख्य पक्षांच्या मध्ये सर्वात मोठा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसलाय. त्यांच्या 19 उमेदवारांनी महायुतीत प्रवेश केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 13 तर काँग्रेसच्या 10 जणांनी पक्ष सोडला. याशिवाय 3 अपक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एकानं महायुतीचा रस्ता धरलाय. काटोल मतदारसंघातनं विदर्भातल्या निवडणूक लढवले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सलील देशमुख म्हणजे अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी अद्याप आपण कुठं जाणार आहोत हे स्पष्ट केलेलं नाही. तर एकूण प्रदेश नाही चित्र बघितलं तर मराठवाड्यातल्या 16 पराभूतांनी पक्षांतर केले. यातले निम्मे 8 जण भाजपमध्ये गेले, 5 जण अजित पवारांच्या पक्षात तर 3 जण एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले. उत्तर महाराष्ट्रातल्या 11 पैकी 10 जण भाजपमध्ये, 1 अजित पवार गटात, तर कोकणातले 5 भाजपमध्ये, 3 शिंदे सेनेत आणि 2 अजित पवार गटात गेलेत. अजित पवार यांनी आपलं लक्ष मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या आपल्या 2 बालेकिल्ल्यांच्यावर केंद्रित केले. त्यांच्या पक्षात आलेल्या 13 पैकी 5 मराठवाड्यातील आणि 4 पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. यातले 6 शरद पवारांच्या पक्षाचे तर 3 काँग्रेसचे आणि 2 शिवसेना ठाकरे गटाचे आहेत आणि 2 अपक्ष आहेत. शिंदे सेनेत आलेले 5 ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यापैकी 3 कोकणातले, 2 मराठवाड्यातले आहेत. शिवाय काँग्रेस आणि शरद पवार गटाचा प्रत्येक 1 जण शिंदे सेनेत दाखल झाला आहे. तर असं हे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर रंगलेलं राजकारण आहे. आता अजून खूप निवडणुका व्हायच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. म्हणजे या काळात किती जण म्हणजे विरोधी पक्षात असलेले आणखी किती आमदारकीला पराभूत झालेले नेते, त्या व्यतिरिक्तचे माजी आमदार आणि संभाव्य आमदारकीचे उमेदवार किती जण महायुतीकडे जात आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत, हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.